तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण अशा तरुणाची यशोगाथा आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करत। भाऊ, आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा। माझं नाव दयानंद सुरेशराव सूर्यवंशी, राहणार दुत्रा, पोस्ट आरडवेदे, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। तर आम्हाला सांगा, आपण दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? मी 2019 पासून या दुधाच्या व्यवसायामध्ये सुरुवात केलेली आहे। बरं, तर ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आपल्याकडे किती म्हशी होत्या? ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आपल्याकडे दोनच म्हशी होत्या। दोन म्हशी होत्या। तर तुम्हाला जमीन क्षेत्र किती आहे? आता आपल्याला जमीन 5 एकर। 5 एकर। 5 एकर। तर मग मला सांगा, ज्यावेळेस आपण दुग्ध व्यवसायाकडे वळले त्यावेळेस म्हणजे काय कल्पना मनामध्ये आली की दुग्ध व्यवसाय? आता आपण बाहेरगावी पुण्याला जॉब करत होतो। आज 12-13 हजार रुपये महिन्यावर बाहेरगावी राहायची अशी वडिलांची इच्छा नव्हती की आपल्या मुलांना घरीच काहीतरी केलं पाहिजे। या उद्देशानं घरीच भाऊ पहिले ढोरं वळत गेले ते। घरचे जनावर होते, बैल 2-4 गाई, ते विकून मग 2 म्हशी घेतल्या। मग 2 म्हशीपासून सुरुवात करत करत मग हे दुधाचा व्यवसाय चांगला वाटला। या दुधाच्या व्यवसायापासून मग आपण वाढ केली, घरीच डेअरी घेतली। मग याच व्यवसायात वाढ केली। जमीन कमी असल्यामुळं 2 जण भाऊ आहोत, त्याच्यामुळं यात व्यवसाय बरा वाटला, याच्यात वाढ केली। भविष्यात हेच चालवायचा असा उद्देश आहे। तर आता एवढ्या जनावरांना आपल्याला किती चारा क्षेत्र आहे? आता 1.5 एकर चारा आहे। 1.5 एकर। हा, सुपर नेपियर आहे 1 एकर, आणि मेगा सीड राहते। कधी ऊसही टाकतो आम्ही मेस गजऱ्या संघ। तर पलीकडे चारा आहे का तिकडे? हो, चारा आता बाजू शेतामध्ये आहे, आपलं शेत बाजूला आहे, हे गोटा घरापाशीच आहे। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, इथं त्यांचं घर आहे आणि गोठा इथं व्यवस्थापन यांनी केलेला आहे। तर आम्हाला सांगा, आता आपल्याकडे किती जनावर आहेत? आता आपल्याकडे लहान मोठे 25 जनावर आहेत। 25 जनावर। हो, बरं। म्हणजे आपल्याकडे म्हशी पण आता आणि गाई पण आहे? म्हशी पण आता आणि गाई पण आता। आता जवळजवळ 8 म्हशी आता, 1 रेडा, 4-5 गाई। एक रेडा पण आहे का? हो, रेडा पण। रेडा घरचाच आता ठेवला का बाहेरचा आणलेला? नाही, आम्ही सुरुवातीला विकतच घेतलेला होता, आज जवळजवळ 5 वर्ष झाली। तर आम्हाला सांगा, ही म्हैस आपली विकत आणलेली आहे का? हा, हे विकत आणलेली आहे। आता इथे आतापर्यंत आपल्या इथे 4 विकत झालेले आहेत। 4 इथं। तर आता ही गाभण आहे का दूध देते? आता हे 3 महिन्याची गाभण आहे, दोन्ही टायमाला दुधाला आहे, 4-4 लिटर दूध देते। बरं, हिला फॅट काय लागत असेल अंदाज? आता आपलं गाईचं म्हशीचं मिसळून जाते, त्याच्यामुळं जवळजवळ 6-0 पर्यंत मिनिमम लागते। म्हणजे आता आपण गाईचं दूध कमी आणि म्हशीचं जास्त असल्यामुळं आणि मिक्सच करतो, त्याच्यामुळं 6-0 पर्यंत जाते। आता ही जी दुसरी म्हैस आहे ही कितीला आणलेली आहे बरं? ही आपण 1,05,000ला घेतली होती। 6 लिटर दूध त्या पुढच्या माणसाच्या इथं काढून आणलेली होती। असं का? हो, गॅरंटीला? गॅरंटीला। मग आता किती दूध येते? आता ही गाभा गेलेली आहे 7 महिन्याची, त्याच्यामुळे दूध काही नाही, आता हे सोडून दिलेली आहे। असं का? आणि आता ही आपल्याकडे गाय दिसायली आहे की नाही? हो। तर हे गाय आता गाभणात दूध येत नाही, ही दुधाला आहे, हिला 1-2 महिने झाले येऊन। हो। आता किती लिटर दूध देते? आता ही 9-9 लिटर दूध देते। काय 9-9 लिटर? हो। आणि काय हिच्या खाली? हिच्या खाली कारोड आहे। आता 2च महिन्याचा कारोड आहे। कारोड आपल्याला घरी ठेवायचं असल्यामुळं आपण त्या कारोडावर लक्ष देणार आहोत। दूध आहे त्याला, बरोबर, बोविग्रो आहे, 1-2-3 महिन्याचं खाद्य, म्हणजे त्याला आता आतापर्यंत आपण जे विकत घेत होतो जनावर, पण यातून पुढे आता घरचे करायचा संकल्पना आहे। घरचे एक दरवर्षी आपल्याला 2 जरी कारोडी केल्या आणि म्हशी जरी 2 ते 3 वगार तयार केले तर 1-5 ढोरं जनावर घरचे तयार व्हायला, आणि तेच आपलं बेनिफिट आहे। आणि ही गाय बरं? आता ही गाय 7 महिन्याची गाभण आहे। जेव्हा विली तेव्हा हिने 10-10 लिटर दूध दिलं। ही कितीला आणली होती? ही आपण 65,000चा हे 2 जोडाच घेतला होता, 1 खट्ट्या। 70,000 2? हो, नाही, 65,000ला 1। हो, 65,000ला 1 नाही का? 1,30,000 मध्ये। 1,30,000। हो। तर आता हे किती देतात दूध दोन्ही? आता हे दोन्ही गाभण आता मग हे यायचं दूध सोडलेलं आहे। बरं, पहिल्यांदा हिने 13-13 लिटर दूध दिलं एका टायमाला। असं का? दिवसाला 26 लिटर दूध देते। बरं, आणि ही आपली पलीकडली आपण ही आणली 50,000ला।
50,000. हो, आता 5-5 लिटर दूध देते. आता हे चालू आहे दुधाला. चालू आहे. बरं. आणि ते आपल्याकडे ते म्हशी ते रेडा आहे 1 नंबरचा. हे रेडा आहे ना. हा. आता त्याला किती वर्ष झाली तुमच्या इथे? आता आपल्या इथे त्याला 5 वर्ष झाली जवळजवळ. 5 वर्ष. म्हणजे आपल्या पण म्हशी गाभण घालून बाहेरच्या पण येतात. आता जवळजवळ 2 ते 3 खेड्याच्या म्हशी येतात. असं का? हो. आणि ही म्हैस ते रेड्याच्या बाजूची ती मिनी जाफर म्हणून ओळखली जाते. आणली तर आपण ते 95,000ला म्हैस आणली होती. बर. ती म्हैस 6-6 लिटर दूध देते. आता आपल्यापाशी बिमार पडल्यामुळे थोडी लोड झाली, नाहीतर 1 नंबरची म्हैस आहे. मिनी जाफर म्हणून ओळखली जाते. वेगळ्या जातीची. कुठून आणली होती? हे पुढच्या माणसाने तिकडून हरियाणा मधूनच आणलेली होती. त्याचा गोटा बंद पडल्यामुळे त्याने विकली. तर आता आपण ही व्यापाऱ्यापासूनच घेतलेली. आणि ही म्हैस तिच्या बाजूची हे आता आपण खामगावून आणला होता 3 म्हशीचा जोडा. हे एका साईडच्याच का? हा. बर. हे पार्ट्या म्हशी आणल्या होत्या आपण 6 महिन्याच्या. हे 3 म्हशी. हा, हे 3 म्हशी. पार्ट्या किती आणल्या होत्या? किती? आपण 3 म्हशी आणल्या होत्या 2,45,000 मध्ये. 2,45,000. हो. तर आता ही एकटीच समजा जवळजवळ 5 लिटर दूध देते. हो. हिचं पण वगार आहे. आता वगार आहे 7 महिन्याचं 1 नंबर आहे. 2 नंबर ही जे आहे ते वगार आहे तिचं. बर बर. हे आहे का? आणि ते बाजूच्या 2 ती घरचीच म्हैस आहे. ती पहिल्यांदा आपण घरीच वगार तयार केलं. 4-5 वर्ष झालं ते एक म्हैस तयार केली. ते घरचीच आहे गावरान. बर. हो. आणि आता ती आपली एक घरचीच आहे की नाही? हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी 2 म्हशीपासून एवढं म्हशीचं साम्राज्य उभं केलेलं आहे. आणि आता हे आपलं गोठा व्यवस्थापन मस्त दिसायला कमी खर्चामध्ये. तर तुमच्या गोठ्याबद्दल आम्हाला सांगा, किती बाय किती आहे आणि किती खर्च आला? त्यात आपला असा 34 आणि असा 36 बाय 34चा शेड आहे. बर. हे उन्हाळ्यामध्ये तपत नाही. पावसाळ्यामध्ये आपल्याला दरवर्षी एक फारी बदलावं लागते. आपण ताटवे टाकून बाकी सगळं समजा हे एंगलचं केलेलं आहे. बेडगव्हाणी खालच्या सगळ्या आता वरे बांबू टाकून ताटवे टाकून पाचट टाकून आपण फारी टाकलेली आहे. तर आता किती वर्ष झाली? याला जवळजवळ आता 19 म्हणलं तरी 25-6 वर्ष झाली आहेत. 6 वर्ष आहे की नाही? हो. बर. आणि मोठ्या बल्ल्यापासून केलं, बांबूपासून? हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे कमी खर्चात यांनी कशा प्रकारे केलेला आहे. आणि आपल्याकडे चाराला कुट्टी आहे का? हा, चाऱ्याला कुट्टी मशीन आहे बाजूच्या शेड मध्ये. तिकडे बैल आहेत, गाई आता 2 गावरानी. ते बघू शकता. आणि कोरड्या चाऱ्यासाठी एकूण गोडाऊन केलेला आहे. शेड केलेला आहे की नाही? ते आता 26 बाय 28चा गोडाऊन आहे. मोठा गोडाऊन. फक्त कुठं आता आपल्याकडे वगार पण दिसायले. हो. तर बघू शकता शेतकरी. तर वगारांची काळजी घेण्यासाठी सकाळपासून नियोजन कसं करता येईल? म्हणजे वगाराची काळजी घेण्यापासून एवढे दिवस आपण वगार विकतच गेलो. बर. पण इथून पुढे आता आपल्याला वगार घरी तयार ठेवायचे असल्यामुळे याला वेळोवेळी जनताचं औषध देणं, त्याला त्याचं खाद्य देणं, हे असं जर केलं तर आपण जवळजवळ 2 ते 2.5 वर्षामध्ये आपली घरची म्हैस तयार होती आरामशीर. बर. आणि आता हे आपलं एवढं दुग्ध व्यवसाय, म्हैस पालन आहे, आता यांना चाऱ्या म्हणजे आपल्या खुराकामध्ये काय काय देतात? आता खुराकामध्ये याला सरकीची ढेप देतो. बर. आणि सुग्रास देतो. सुग्रास. आणि ताते विलेले जनावर आता त्याला मग हरभऱ्याची चुरी हे तिन्ही मिळून द्यायचं. तर मग आम्हाला एक सांगा, आता एवढं दुग्ध व्यवसाय इतक्या जनावरचा आहे, सगळ्याच्या मिक्सिंग खाली आपल्याला मग हप्ता किती दे डेअरीचा? आता जवळजवळ सकाळी 40 संध्याकाळी 40. काही जनावर विलेले आता, काही जनावर पार्टे आता. हो ना. तर दिवसाला 80 लिटर आपलं दूध जाते. बर. तर आणि ढेपीचा खर्च वगैरे? डेपीचा खर्च वगैरे जाता समजा आपल्याला 50% जरी खर्च धरला, गड्याचा धरला, चाऱ्याचा धरला, आपला स्वतःचा धरला जरी, तरी आपल्याला 50% डगळ म्हणलं तरी उरते. हो. आपलं 1,20,000 महिन्याला दूध जाते. 40, 42, 41,000 रुपये हप्ता आपला 10 दिवसाला दुधाचा येते. म्हणजे एकंदरीत एवढ्या व्यवसायातून महिन्याकाठी किती उरू शकतात? महिन्याकाठी सरळ जरी म्हणलं तरी आपल्याला 50,000 आराम 60,000 रुपये तरी उरतात. 60 मधले निवळ जाता म्हणलं तरी आपल्याला 50,000 रुपये आपल्याला सहज उरतात. 50% खर्च, 50% प्रॉफिट. चारा घरचा असल्यामुळं. आणि आता तुमच्यासोबत किती सहकारी काम करतात? कुटुंबात माझे आई वडील आहेत, भाऊ आहे, आम्ही सगळे मिळून काम करतो. हो ना. 2 गडी आहेत. बर. बाजूची दुसरी जमीन केलेली आहे, त्याच्यामुळे गडी आहेत. हो ना. हो.
तर शेती करत करत आपण हे पण शेती जोड व्यवसाय म्हणून आपल्याला परवडू शकतो. आज आज हे आम्ही दुधाचा व्यवसाय चालू केला म्हणून आम्ही दुधाला गाडी लागत होती, आमच्याशी डेअरी आहे. मग घरचीच गाडी घेतली एक अशोक लेलँड पिकअप आहे आपल्याकडे. बरं. आणि तुम्ही दुग्ध व्यवसायाला 2 म्हशीपासून सुरुवात केली तर नक्की दुग्ध व्यवसाय परवडतो. दुधाचा व्यवसाय खूप चांगला व्यवसाय आहे. प्रत्येकाचं म्हणणं आहे हे काय करतात, हे काय पुरते, हे कसं पुरत असेल, हे कसं करतात. पण मी सांगतो नवीन शेतकऱ्याला जर सुरुवात करायची असेल जसं आपण किराणा दुकान टाकल्यावर काळजीपूर्वक करतो तसं जर याच्यात मन लावून केलं तर हे व्यवसाय 100% पुरते. 100% पुरते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे मॅट वगैरे असं मस्त गोठ्याचं नियोजन यांनी सुंदर केलेलं आहे. तिकडं मलमूत्र जाते आणि आपल्याकडे गोबर गॅस पण आहे की नाही? हो, गोबर गॅस पण आहे. बर. तर तो गोबर गॅस आपण कधी घेतला? गोबर गॅस आपण 22 मध्ये घेतला. आज 3 वर्ष व्हायले. बर. तर म्हणजे आता घरी मग गॅस आपल्याला येतच असेल? हो, गॅस आता हे गोबर गॅस पूर्ण काम करते. बर. हो. तर बघू शकता 7-8 माणसाचं कुटुंब आहे, हे छानपैकी या गॅसवर चालते. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे गॅस लाईट नाही, ओनली फक्त गॅस लाईट अशी यांच्या घरापाशी गेलेली आहे. आणि ही आपली जुनी विहिरीच्यात मलमूत्र सगळं जाते का? हो हो. आणि बघू शकता शेतकरी मित्रांनो, इकडे उकंड आहे, तिकडे आपल्या कुक्कुटपालन. आपल्याकडे कोंबड्या किती आहेत बरं? आता जवळजवळ अनमोठे सगळे समजा 70-1 कोंबड्या आहे. 70-1 कोंबड्या. पण याला हे करत करत कोंबडी पालनातून पण आपल्याकडे पैसे भेटतात. हो हो. तर ते आमच्या प्रेक्षकांना सांगा बुवा, एक तर ते तर आपला म्हणजे बेनिफिट म्हणून धरलं ना आपण, त्याच्यापासून आपल्याला काय उत्पन्न मिळतं? तर त्याच्यापासून जवळजवळ 1 किलोचं कोंबडं जरी विकलं तरी 600 रुपये किलो चालू आहे. दर हप्त्याला समजा 2-4 समजा सहजच कोंबडी विकली जातात. 20 रुपयाला अंडे झालं गावरानी, सहजच एक 25-30 एक 8 दिवसामध्ये अंडे विकली जातात. आणि कोंबड्याची अंड्याची भरपूर मागणी आहे सध्याच्या तरी. बरोबर. आणि त्यापासून आपण आपल्याला चांगले बेनिफिट आहे की नाही? हो. तर नक्की शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता. आणि तुम्हाला यांचं ते कुटाराचं व्यवस्थापन दाखवतो चांगल्या प्रकारे, कशा प्रकारे हे केलेलं आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे ते बघू शकता. म्हैस मध्ये आता काय हे टाकलं का? आता सध्या पहिल्यांदा चाऱ्याची कुट्टी टाकली होती हिरव्या चाऱ्याची, आता कुटार टाकलं. बरं बरं. तर हे बघू शकता आपण चारा व्यवस्थापनाबद्दल पण माहिती घेणार आहोत. हे आता गोडाऊन किती बाय किती आहे? हे 28x26 आहे. 28x26. आता याच्यामध्ये कोणता कुटार आहे? फक्त आणि फक्त हरभऱ्याचं कुटार. हरभऱ्याचं त्यावेळेस भरलं का? हो. बरं. मग सकाळपासून नियोजन कसं करता दुग्ध व्यवसायामध्ये? सकाळपासून आम्ही सकाळी उठलं की सुरुवातीला शेण वडून घेतलं, चारा टाकला. एक 10 वाजेपर्यंत 3 वेळेस छोट्या छोट्या टोपल्यानं कुटार टाकायचं. 10 वाजेस्तोवर पाणी पाजून घेतलं की बस 10ला बंद. मग नंतर दुपारी 3 वाजता हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून ठेवायची, चारा टाकून द्यायचा हिरवा. बस चारा टाकला, पाणी पाजायचे की बस सायंकाळचं दूध काढायचं आहे की नाही? बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण दुग्ध व्यवसाय म्हैस पालनाची यशोगाथा तुमच्या समोर आणलेली आहे. नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जवान जय किसान.